आरोपींना फाशी होईपर्यंत लढा सुरूच राहील अशी प्रतिक्रिया मृतक सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दिली आहे। तर मी नेहमीच माझ्या कुटुंबियांच्या सुख आणि शांतीसाठी देवाकडे प्रार्थना करायचो, पण आज पहिल्यांदाच माझ्या डोळ्यातील अश्रूंनी मला भगवंताकडे पाहता आले नाही, काही मागताही आले नाही। माझा सर्वस्व असलेला माझा भाऊ संतोष देशमुख याची जेव्हा क्रूर हत्या झाली तेव्हा आमचे सुखाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असं ते म्हणाले। मला ज्या वेळेस काहीतरी आयुष्यामध्ये कमतरता वाटेल किंवा मला कुठेतरी अस्वस्थ वाटेल त्यावेळेस मी भगवंताचं दर्शन घ्यायला वेळोवेळी यायचो। ह्याच्या अगोदर प्रत्येक वेळेस आयुष्यात कुठलं संकट वाटलं तर मी भगवंताला कुठलाच वेळ न बघता मी यायचो। परंतु आजची जी एवढी भावनिक वेळ आली होती माझ्यावर आणि जे मला त्रास झाला आजचा, कारण मी आयुष्यात कसं पुढे चालायचंय, जे संकट आयुष्यातले कसे पेलायचे त्यासाठी मी भगवंताच्या मंदिरात येऊन नतमस्तक व्हायचो। सगळं कुटुंबासाठी मागायचो भगवंताला की सगळं कुटुंबाला सुखात ठेव, सगळं कुटुंब म्हणजे सुखी राहिलं पाहिजे आणि वेळोवेळी मी यायचो। परंतु आज पहिली वेळ असेल की मला काही मागता नाही आलं, कारण का माझ्यापाशी काहीच ठेवलं नाही। या क्रूरकर्मी लोकांनी माझं जे सर्वस्व होतं, माझा भाऊ, तो या क्रूरकर्मी लोकांनी त्याची हत्या केली। आज प्रथमतः मला म्हणजे मी पहिली वेळ असेल की मी असं डोळे भरून मन भरून भगवंताला बघितलं नाही, कारण का मी ज्या गोष्टी करण्यासाठी इथे यायचो, जे माझ्या मनातला भाव असायचा ते माझ्या भावासाठी, कुटुंबासाठी सगळ्या गोष्टी, आणि जे सुखात सगळं चाललेलं होतं याला कुणाची नजर लागली आणि सगळं उद्ध्वस्त झालं। आणि सगळ्या जुन्या आठवणी, जे की माझं 9 वर्षाचं बालपण, आपण इथं बसलोय इथंच सगळं माझं 9 वर्षाचं बालपण गेलेलं आहे। इथल्याच कन्या शाळेमध्ये मी 3री पर्यंत होतो आणि भगवंताच्या मंदिरावर गजानन महाराजांची दिंडी यायची, तिथल्या खूप आठवणी आता जागृत झाल्या। आम्ही 2 जण खेळायचो तिथं, एक छोटंसं आयुष्य होतं, इथं जगत होतो आणि इथल्या हालाकीच्या परिस्थितीमुळं आम्हाला इथून जावं लागलं आणि तिथं जे काही लोकांवर प्रेम केलं, आणि अर्थातच तुम्ही बघताय की लोकांवर आम्ही किती प्रेम केलं, ते गाव कसं आम्हाला तळहातावर घेऊन जपतंय किंवा ते कसं आमचा सांभाळ करतंय हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे। परंतु माझ्यासाठी आजचा दिवस जो आहे तो खरंच मी माझ्या पदरामध्ये काहीच घेऊन जाणार नाही आज, कारण मी घेऊन जायचो सगळे विचार घेऊन जायचो, आयुष्य जगायची म्हणजे एक प्रेरणा घेऊन जायचो भगवंताकडून, जुन्या आठवणीला उजाळा देऊन जायचो। मी इथं आल्यावर कधी पण एक चक्कर गल्लीतून मारायचो, माझ्याकडे कोणी बघू किंवा ना बघू, पण माझ्या जुन्या गोष्टी मी आठवायचो सगळ्या। परंतु आज खरंच मला शब्द फुटत नाहीत की आता काय बोलावं, आता सुरुवात कशी करायची। लहान लेकरं आहेत, आई वडील वृद्ध झालेले आहेत, त्यांना कसं सांभाळायचं आणि हे आव्हान कसं पेलायचं, अशा सगळे एक आव्हानात्मक जे आयुष्य झालेलं आहे, जे सुखी आयुष्य होतं, त्याला समोर जाताना मला आज खरं तर समजत नाही की कोणत्या मार्गाने सुरुवात करायची। ह्याच्यात कसं आहे, जो फरार आरोपी आहे कृष्ण आंधळे, आता त्याचं आज एक स्पष्टीकरण आलेलं आहे की तो फरार असताना वाल्मिक कराडला कॉल झालेले आहेत, विष्णू चाटेला कॉल झालेले आहेत। हे सराईत गुन्हेगार आहेत आणि हे सराईत गुन्हेगार होण्याचं कारण असं आहे की तिथं जे काही बोटावर मोजणे एवढे लोक होते पोलीस यंत्रणेतले, त्या लोकांनी कधी ह्यांना पर्सनली घेतलंच नाही, त्यांना कधी कायद्याचा धाक दाखवलाच नाही, त्यांना कधी कायद्याचा काय धाक असतो ह्याची कधी भीतीच दाखवली नाही, त्याला अभय होतं त्यांचं। आणि त्याच्यामुळं तो कृष्ण आंधळे आतापर्यंत फरार आहे। तो किती घातक आहे हे तर तुम्ही सगळ्यांनी बघितलेलंच आहे। परंतु तो ज्यावेळेस जेरबंद होईल असेच सगळे पुरावे यापैकीच आपल्या समोर येणार आहेत। आता ते कधी जेरबंद होत आहे हे यंत्रणेलाच खरं तर हा प्रश्न विचारायला पाहिजे। आज वाटलं होतं की हे सगळं जे प्रकरण आहे ते फ्रेम होईल, परंतु जे काही आरोपीच्या वकिलांनी मागणी केलेली होती, चार्जशीटची असेल, CDR ची असेल किंवा व्हिडिओ ऑडिओ कागदपत्रांची, तर ती पूर्तता झालेली आहे। परंतु खऱ्या अर्थानं पुढच्या 10 तारखेपासून आज देखील युक्तिवाद झाला, 42 मिनिट उज्ज्वल निकम साहेब बोलले, एकदम मुद्देसूद त्यांचं बोलणं होतं। हे कशामुळे झालं, काय जे काय तपासातले मुद्दे ते समोर आले आणि आता पुढच्या 10 तारखेपासून खऱ्या अर्थाने या सुनावणीला सुरुवात होईल। नाही, ही सगळी टीम आहे, ह्याच्या मागं खूप मोठं पाठबळ आहे, हे तर उघडकीस आलेलं आहे, उघडच आहे। परंतु आता जे न्यायालयीन समितीचं कामकाज चालू झालेलं आहे त्या न्यायालयीन कामकाजाचं
स्वरूप असं असतंय की आता आपल्याला कळलंय की हे आरोपी कोण आहेत, परंतु हे आरोपी का तयार झाले, ह्या आरोपीला कोणी पाठबळ दिलं, हे चुकीची कामं करायला ह्यांना कुणाचं अभय होतं, कुठला व्यक्ती आहे ह्याला कारणीभूत किंवा कुठली संस्था आहे, हे लवकरच स्पष्ट होईल आणि जे काय ह्याला पाठबळ देणारे लोक असतील त्यांना नक्की शिक्षा होईल. नाही, खरं सांगायचं झालं तर आम्ही दोघं एकमेकांची सावली होतो. कुठलंही काम करताना आता तिथं जे काही नेतृत्व करत होतो ते नेतृत्वात आमचं कॉम्बिनेशन असं होतं की माझ्या लेवलचे मी कामं करायचो, ते समाज म्हणजे सोशल वर्कच होतं आणि त्याच्या लेवलचे तो करायचा, परंतु दोघांचं आमच्या एक बॉन्डिंग होतं. आम्ही दोघं एक रूपाने सगळ्या जे काही कामाचं आमचं स्वरूप असायचं ते एकत्रच असायचं. सोलापुरात बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू असल्याने बेदाण्याला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. बेदाण्याला 250 ते 400 रुपये प्रति किलो दर बाजारात मिळतोय. काका काय सांगाल, रमजानचा महिना सुरू आहे, बेदाण्याला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी मिळते, काय रेट मिळतोय, किती एकरामध्ये तुम्ही पेरलेला आहे, काय भाव तुम्हाला अपेक्षित होता आणि आता सध्या परिस्थिती कशी आहे? माझं क्षेत्र आहे 1.5 एकर द्राक्षे आणि मी बेदाण्याची व्हरायटी क्लोन लावलेली आहे. त्यामुळे यावर्षी मार्केट चांगलं आहे, अपेक्षित आम्हाला भाव मिळतोय, एकदम व्यवस्थित आहे, आनंदी आनंद आहे. आजचं मार्केट आहे 250 पासून 280 350 पर्यंत गेले जास्तीत हायस्ट. पंढरपूरचं मार्केट आज मंगळवारी सौदे असतील, आज मार्केट चालू आहे. आता आधी कसं वातावरण सध्या? वातावरण सध्या चांगलं आहे. माझं बागाचं पीक ही दुसऱ्या वर्षाचं आहे आणि यावर्षी मला सरासरी 19 टन माल निघाला आहे माझा कच्चा माल. त्याचा 6 टन बेदाणा होतो, 5.5-6 टन बेदाणा होतो आणि तो मार्केटला चांगले रेट आहे, त्यामुळं मी पंढरपूरला नेऊन विकला आहे आणि आजच्या सौद्यात माल काढलेला आहे. काय सध्या द्राक्षेविषयी समाधानकारक आहोत. यावर्षी भाव चांगला असल्यामुळं अपेक्षित उत्पन्न आम्हाला मिळायला लागलेलं आहे. नाव आहे तुमचं? लक्ष्मण गोपाळ तनपुरे, मुक्काम पोस्ट राळेरास, तालुका बार्शी. कल्याणमध्ये महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची तयारी सुरू आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आढावा बैठक संपन्न झाली आहे. आताच विधानसभेच्या निवडणुका झाल्यात आणि त्याच्यानंतर आता होऊ घातलेल्या असं वाटलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होतील, पण आतापर्यंत त्या झालेल्या नाही आहेत. प्रत्येकाला अपेक्षित आहे की सामान्य माणसांची जी कामं जी आहेत ती होत नाही आहेत. तो काय आमदाराकडे जाणार नाही आहे. रस्त्यावरची कामं आहेत, लोकांच्या अडचणी आहेत, त्या अडचणींसाठी स्थानिक स्वराज्य संस्था ही निवडणूक होणे गरजेचं आहे. त्यानिमित्तानं आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी बैठका ज्या आम्ही घेत आहोत, त्या बैठकीचा उद्देश हाच आहे की प्रत्येक कार्यकर्त्यांनी संघटनेची बांधणी करावी, त्या दृष्टिकोनातून काम करावं, जेणेकरून उद्या येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावेत, या भावनेने या ठिकाणी आम्ही आजची बैठक घेतली. बुलढाण्यात पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम समाजामध्ये बडा रोजाला महत्त्व असते. त्यामुळे बुलढाण्यातील व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीनं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं. सध्या राज्यात आणि देशात जे समाजामध्ये तेढ निर्माण केली जात आहे ते न होता सर्व जाती समूह एकोपाने राहावे या हेतूने इथे पार्टीचं आयोजन करण्यात आलं. या इफ्तार पार्टीमध्ये शेकडो हिंदू मुस्लिम बांधव सहभागी झाले. व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं पवित्र रमजान महिन्यात बडा रोजा या मुस्लिम बांधवांसाठी आज इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या इफ्तार पार्टीला शहरातील सगळ्याच पत्रकारांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून उपस्थिती लावली. त्यामुळे हा हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाचा एकतेचा संदेश देण्याच्या दृष्टीने हा आम्ही छोटासा केलेला प्रयत्न आहे की पत्रकार ही समाजाला दिशा दाखवतात आणि पत्रकारांपासून लोकांनी देखील हाच उद्देश समोर घेऊन चाललं पाहिजे की आज सध्या राज्यात असो देशात असो विदारक परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या जाती समाजात तेढ निर्माण न होता एकोप्याने कसं राहता येईल यासाठी या इफ्तार पार्टीचं आयोजन व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने केलं होतं आणि याच पार्टीला सगळ्या समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले. त्याबद्दल मी त्या सगळ्या पत्रकार बांधवांचा आभार व्यक्त करतो
त्याचबरोबर बडी मस्जिदचे मौलाना धर्मगुरू अनेक अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचाही मी या निमित्तानं आभार व्यक्त. तसेच पवित्र रमजान महिन्याच्या सर्व आमच्या मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा. मुंबई पूर्व उपनगरात शाळा आणि कॉलेज परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी गेले काही दिवस परिमंडळ 7चे उपायुक्त विजयकांत सागर यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात अभियान राबवण्यात आले. तर आज या अभियानाची सांगता मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात पार पडली आहे. यावेळी सिने अभिनेते पुष्कर श्रोत्री, गौरव मोरे यांच्यासह अप्पर पोलीस आयुक्त महेश पाटील, उपायुक्त विजयकांत सागर आणि सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांनी हा उपक्रम राबवलेला होता, शाळा तंबाखूमुक्त करण्याचा उपक्रम. त्यामध्ये तुम्ही सहभागी झाला आहात, शपथ देखील या विद्यार्थ्यांबरोबर घेतलेल्या आहे. काय भावना आहेत? मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आपल्या आजूबाजूचा परिसर तंबाखू विरहित करणं याहीपेक्षा आपलं मन आता तंबाखू विरहित करणं गरजेचं आहे. कारण नुसतं तंबाखू नाही तर जसं डॉक्टर महेश पाटील यांनी आज सांगितलं त्याप्रमाणे तंबाखूपासून सुरुवात होते आणि आपल्या देशाला सध्या विळखा पडलेला आहे तो ड्रग्सचा आणि ड्रग्स माफियांचा. तर या तरुण पिढीला मला तेच आवाहन करायचं आहे की ही नशा करून काही होत नाही, काही आनंद मिळत नाही, काही समाधान मिळत नाही, पैसा खर्च होतो आणि शरीराची फक्त हानी होत असते. हे शास्त्रीयदृष्ट्यासुद्धा सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे मी सगळ्यांना आज हेच विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितलं की मराठीतले 4 शब्द आहेत. एक म्हणजे आपली आवड, दुसरं म्हणजे छंद, तिसरं म्हणजे ध्यास आणि चौथं म्हणजे व्यसन. आणि या 4ही शब्दांसाठी सातत्य आवश्यक असतं. त्यामुळे जर मी आवड जोपासली, माझा छंद जोपासला आणि त्याचं छंदाचं आणि आवडीचं जर मी माझ्या करिअरमध्ये रूपांतर केलं, त्यासाठी जर ध्यास घेतला तर मग व्यसनाच्या आहारी जाण्याची वेळ येत नाही. आपला मेंदू, आपला वेळ चांगल्या कामासाठी खर्ची करूया आणि त्यासाठी वेळ घालूया. आपलं पुढचं भविष्य आपल्या कुटुंबियांचं, आईवडिलांचं, ज्यांच्यामुळे जन्म आज हा आपल्याला मिळालेला आहे, ज्या देशात जन्म झाला आहे, ज्या मातृभाषेत आपण बोलतो, ज्या राज्यात आपण राहतो, आपल्या ज्या समाजात आपण आजूबाजूला आहोत, त्यांचं काहीतरी देणं आहे. ते देणं पूर्ण करण्यासाठी आपण काम करूया. व्यसनांच्या आहारी जाऊन काहीही होणार नाही आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की नुसता तंबाखू विरहित परिसर आपल्याला बृहन्मुंबई पोलिसांच्या आणि आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण करू शकलो. आपण स्वतःला तंबाखू विरहित करणं खूप गरजेचं आहे. बरोबर, आज या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या. आपण ज्या विभागात राहतो तो पण पवईसारख्या विभागातून आलेला आहे. मोठ्या प्रमाणात आपण बघितलं तंबाखू आणि व्यसनाच्या आहारी विद्यार्थी जातात, तर त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, शपथ देखील सोबत घेतलेल्या आहे. काय सांगशील? मला हेच वाटतं की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे झोपडपट्टीला, चाळीला ना नशा विळखा आहे सगळ्या गोष्टींचा. पण आता ते प्रकार हळूहळू खूप वाढत चाललेलं आहे आणि काय होतं ना, ती स्टाईल म्हणून मुलं सुरू करतात. ज्यात फेजमधनं मी पण गेलेलो आहे लहानपणापासून. स्टाईल असते ती, पण ती स्टाईल काळांतराने तुमच्या शरीरावर किती घातक होते, तुमच्या भविष्यावर घाला घालते आणि त्याने काय होतं, एक घरामधलं वातावरण बिघडतं आहे, क्लेश होतो, तुमचं घर राहत नाही, एकमेकांमध्ये आपला दुरावा निर्माण होतो आणि या सगळ्या गोष्टी मी पूर्ण जवळून बघितलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला माहिती आहे आणि त्याचा फायदा कोणालाच होत नाही, ना घरच्यांना होतो, ना समाजाला होतो, ना कोणाला होतो. नुकसान आपलंच आहे, आपलं भविष्य डिस्ट्रॉय होतं आणि काळांतराने आपल्यासोबतची मुलं जे काहीच करत नाही, ज्यांना आपण चिडवत असतो अरे हे काहीच करत नाही, हे साधेच पोर आहेत, ते भविष्यात पुढे निघून जातात आणि मग त्याचं जे रिग्रेट होतं ना आयुष्यभर मी काहीच नाही केलं, त्याचं फ्रस्ट्रेशन वेगळं आहे, त्याचा राग वेगळा आणि तो राग मग कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मग कसा करायचा. मला असं वाटतं काय घडत नसेल आपल्या आयुष्यात, काय होत नसेल तर त्यासाठी तंबाखूच किंवा नशाच केली पाहिजे असं गरजेचं नाही आहे. बऱ्याच गोष्टी आहेत स्वतःला बिझी ठेवण्यासाठी. वाचन आहे, शांत ठिकाणी बसा, चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. कारण चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलात तरच तुमचं काहीतरी चांगलं घडेल. अदरवाईज तुम्ही कुठे राहायला जा, तुम्ही सोसायटीत राहायला जा, तुम्ही चाळीत राहा, घडणार तर काहीच नाही आहे. नाही म्हणायला शिकायला पाहिजे पोरांनी सगळ्यात आधी. तर वाढत्या वयात काय असतं आपल्याला कळत नाही, आपण आलेलं वय असतं. मग 16, 17, 18 हे वय कसं फारच डेंजर. त्या वयात तर म्हणजे तू कुणाचंच ऐकत नाहीत. एक जवानी असते, आपल्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. ह्यात नुकसान भरपूर आहे, फायदा फार कमी आहे. नशिबात एखादा असतो करोडोतला, त्याचं नशीब निघून जातं ते. तर आणि हे सगळा उपक्रम पोलीसनी केलेला आहे, डिपार्टमेंटने केलेला आहे. आपले विजयकांत सर आहेत, पाटील सर आहेत, म्हणजेच त्यांच्याकडे तो पूर्ण अहवाल आला असेल किती प्रॉब्लेम आहे, काय काय घडतं आहे,
की नशेने काय त्यांच्यापर्यंत सगळे रिपोर्ट्स आलेले असतील की किती नुकसान होतं आहे आणि या कमी वयातच फार गोष्टी धोकादायक होतात. तर म्हणून मी पण त्याचा नेहमी अपोज करतो. आणि एकदा का तुम्हाला तो आजार जडला किंवा रोग झाला किंवा काही होऊ द्या तर त्याला रिकव्हरी नाही आहे, काहीच नाही. सगळंच गणित बिघडून जातं. आणि आयुष्य एक सुंदर आहे, ते एकदाच आहे, पुन्हा नाही आहे. हे सगळ्या गोष्टी परत येतील ना. पण गेलेला दिवस, गेलेली वेळ ही कधीच परत येत नाही. हे अनुभवाचे बोल आहेत आपले. मी तेव्हा सांगतो आहे, मला अशा उपक्रमाला बोलवतात, सामाजिक उपक्रमाला मला आवडतं. माझी जबाबदारी वाढते एक नागरिक म्हणून. आणि आपण घाबरलं पाहिजे, प्रत्येकाला घाबरलं म्हणजे तसं घाबरलं नाही, एक रिस्पेक्टफुली घाबरलं म्हणतात ना, तसं घाबरायला पाहिजे. तर मी सगळ्या माझ्या तरुण मुलांना, मित्रांना मित्रच म्हणेन त्यांना, मी त्यांचा मोठा भाऊ म्हणून विनंती करेन की शक्यतो जितकं तुम्ही तंबाखूपासून लांब राहाल तेवढं चांगलं आहे. देशाच्या प्रगतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी, राज्याच्या प्रगतीसाठी हे खूप गरजेचं आहे आणि स्वतःच्या प्रगतीसाठी. त्यामुळे तुम्ही तंबाखूपासून प्लीज दूर राहा. धन्यवाद. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील अनेकांचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षात जाहीरपणे प्रवेश झालाय. माजी आमदार राजेश पाटील, आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकरजी, आपल्या इचलकरंजीचे विठ्ठलरावजी चोपडे, कार्याध्यक्ष अभिन काताडे, ज्यांनी आता आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रवेश केला, सुहासजी जांभळे, परवेशजी गव्हाण, लतीफ गैबान, शिवाजीराव शिंदे, अशोकराव पाटील, गबनूरजी, श्रीकांत कांबळे, सलीम डालाई, तौफिक मुजावर, श्वेता पाटील, अनेक इथं सहकार्यांनी आता प्रवेश केला. ते सर्व माझे मान्यवर बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच मुश्रीफ साहेबांनी मी आजचा धावता दौरा का केला त्याच्याबद्दल सांगितलं. खरं तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची एक चांगलं काम आपल्या आंबोलीच्या परिसरामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे. त्याला व्हिजिट देणं मी ठरवलेलं होतं. EV, कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याचा वापर करून आता आपल्याला पुढं काम करावं लागणार आहे. मग ती शेती असेल, ते उद्योग असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये EVचा वापर त्या ठिकाणी करता येतो, AI चा वापर करता येतो. आणि तो AI चा वापर करण्याचा निर्णय कालच्या अर्थसंकल्पामध्ये मी देखील जाहीर केलेला आहे. आणि नवीन आव्हानं लक्षामध्ये घेऊन कुठली टेक्नॉलॉजी आल्यानंतर त्याचा उपयोग तुमच्या माझ्या राज्याला पुढे नेण्याच्या करता होईल, अशा प्रकारचा सतत विचार हा आम्ही लोक सगळे करत असतो. आणि त्याच्यावर सकाळी तिथं, त्याच्यानंतर कोल्हापूर शहराचे, जिल्ह्याचे काही प्रश्न होते, त्याच्याबद्दलची आढावा बैठक मी, मुश्रीफ साहेब, प्रकाश आंबेडकर, आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतली. आणि त्यानंतर एका महेश कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिलला भेट देऊन मी महानगरपालिकेमध्ये आपल्याला चाललेलो आहे, त्याचा उल्लेख चोपड्यांनी त्या ठिकाणी केला. शास्त्रीकरणाच्या संदर्भातला, पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातला त्याचा सुतोवाच आत्ताच असं मुश्रीफ साहेबांनी सांगितलं की या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये त्याची बैठक स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतलेली होती. त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत. आताही मी महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर हे प्रश्न तिथे येतीलच, त्या प्रकारे त्याच्यात मी मार्ग कसा काढायचा ते ठरविल. दुसरी गोष्ट, तुमच्या इथं महानगरपालिकेमध्ये तुमचं रूपांतर झाल्यानंतर GSTच्या संदर्भामध्ये काही तुमचे प्रश्न निर्माण झालेले. सुदैवाने ते खतं माझ्याकडेच आहे. मध्ये एक मीटिंग झालेली आहे, त्याचा उल्लेख विठ्ठलरावांनी आपल्या भाषणात केला. आणि त्याच्यातून मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं की आपल्याला मार्ग काढावा लागेल. तो माझ्या माहितीप्रमाणे इचलकरंजी, चंद्रपूर, परभणी, लातूर अशा काही महानगरपालिकेचा तो प्रश्न आहे. काहींचा निकाली निघालाय, परंतु आपल्या सारख्यांचा काहींचा अडकलेला आहे. प्रश्न अनेक असतात, नवीन आव्हानं असतात, ती स्वीकारण्याचा, ती कशा पद्धतीने मार्ग काढायचा अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही करत असतो. अनेक वर्ष आम्हाला याबद्दलचा अनुभव आहे. आज इथं येत असताना विठ्ठलरावांनी, बाबासाहेबांनी, मुश्रीफ साहेबांनी मला सांगितलेलं होतं की
जाता जाता पक्षाच्या कार्यालयाला पण आपण भेट देऊ. इथं आल्यानंतर सुहास जांभळेजी, परवीनजी गव्हाण, श्वेता पाटील, त्याच्यामध्ये लतीफ कैवान, शिवाजीराव शिंदे अशा काही मान्यवरांनी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचं मनापासून स्वागत करतो. खरं तर ते आपल्याच विचाराचे. मधल्या काळामध्ये थोडंसं काही एकीकडे गेले, काही एकीकडे राहिले, परंतु कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेने जो काही कौल दिलेला आहे, लोकशाहीमध्ये तो कौल मारून पुढे त्या ठिकाणी जायचं असतं आणि त्याच्यात या सगळ्या तरुणांचा उपयोग आपल्याला पुढच्या वाटचालीच्या करता निश्चितपणे होईल. मी नवीन जे काही सहकारी आलेले आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो. त्यांना मान सन्मान मिळेलच, परंतु त्यांना मान सन्मान देत असताना जुन्यांवर पण अन्याय होणार नाही याबद्दलची पण काळजी. भिवंडी तालुक्यातील सरवली येथे भगवत कथन करून श्रीकृष्ण भागवत कथेतून श्रीकृष्ण यांच्या जीवनाची माहिती सांगण्यात आली. तर या भागवत कथेसाठी हरिनाम सप्ताह व भजन कीर्तन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. नांदेड जिल्हा परिषद कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये कुठलेही काम होत नसल्यानं अखेर महिला सरपंचानं चक्क गळ्यात नोटांचे बंडल घालून जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणं आंदोलन दिलं. पैसे दिल्याशिवाय कुठलेही काम जिल्हा परिषद कार्यालयातील अधिकारी करत नाहीत असा आरोप या महिला सरपंचांनी केलाय. नमस्कार, मी मुक्ताई नागनाथ पंचलिंगे इंजेगाव येथील सरपंच आहे, तालुका जिल्हा नांदेड. आमच्या येथे गोठ्याचे काम, गोठ्याचे फायली मंजूर होत नाहीयेत. गेले 3 महिने झालं फिरत आहोत आणि 15 दिवसापासून फायली वारंवार ऑफिसला नेत आहोत. ते म्हणतात की फायली नेल्यावर फाईल हलकीच लागते. मी म्हणलं कोणते कागदपत्र जर त्याच्यामध्ये कमी असलं तर सांगा. नाही कागदपत्र नाही, त्याच्यात पैसे ठेवून आणा असे मागण्या करत आहेत आणि वारंवार फायली हातातून हिसकाटून बाहेर फेकत आहेत रूमच्या. तुमचे फायली मंजूर होत नाहीये, जेव्हापर्यंत तुम्ही आम्हाला पैसे देत नाही तोपर्यंत मी फायली मंजूर करून घेत नाही. आणि एपीओ म्हणतोय की मी पैसे दिल्याशिवाय मी काम करत नाही. एपीओ आमच्या इथं चेतन जाधव आहेत, ते वारंवार आम्हाला म्हणतात की तुम्ही ऑफिसच्या बाहेर वा. मला एकच काम नाही आहे, मला 2-2 चार्ज दिले आहेत. एकच काम होत नसेल तर यांना 2-2 चार्ज कोण देत आहे? पुन्हा बीडीओला 2-2 चार्ज दिलेले आहे. स्थानिक बीडीओ का मिळत नाही? पंचायत समिती नांदेड येथे 10 दिवसाला महिन्याला बीडीओ बदलत आहे. वारंवार हे पत्र आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद नांदेड येथे वारंवार 3 वर्षापासून पत्र देत आहोत. एकाही पत्राचा प्रति उत्तर मिळत नाहीये. म्हणून कंटाळून आम्ही विभागीय आयुक्तालय औरंगाबाद येथे आमरण उपोषणासाठी गेलो असता तेथील अधिकाऱ्यांनी आम्हाला सांत्वन करून म्हणाले की तुमचे कामं पूर्णप्रमाणे करण्यात येतील असं आश्वासन देऊन आम्हाला तिथं उपोषणाला बसू दिलेले नाही आहेत. आणि सगळ्या अधिकाऱ्यांना फोन लावले तिथून, त्यांच्या पुढे म्हणतात की हो आम्ही कामं करू. आणि इथं आलं की म्हणतात की आयुक्तालय मला माहीत नाही, कोणी मला माहीत नाही, असं उद्धटपणानं आम्हाला शब्द उच्चार करत आहेत. आणि इथं जे बांधकाम विभागामध्ये जिल्हा परिषदला जे आहेत ते म्हणतात की आम्ही काय तुमच्या बापाच्या घरचे नोकर नाही आहेत. आमच्या येथे 25 लाख रुपयाची इमारत मंजूर झालेली आहे. ते इमारतीला थोडीशी जागा कमी पडत आहे. 85ला बांधलेली एक छोटीशी त्या जागेवर ग्रामपंचायतच्या जागेवर एक रूम आहे. ते पाडण्यासाठी आम्ही 3 महिन्यापासून पत्रव्यवहार करत आहेत, तरीही कोणतेही अधिकारी येत नाहीत, पंचनामा करत नाही आहेत. ते म्हणतात की आम्ही का तुमच्या बापाच्या घरचे नोकर नाही आहेत. इथले जिल्हा परिषदचे अशा शब्दामध्ये म्हणतात. मी म्हणतो तुम्ही हे पत्र वाचून त्याच्यावर कारवाई करा. म्हणता आम्हाला तुमचं काही एकच गाव नाहीये असे उद्धटपणाने भाषा करतात. 3 महिन्याच्या नंतर जेव्हा आम्ही म्हणलं की तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याला काय पत्रव्यवहार केलं का, पंचायत समिती नांदेड येथे काही जिल्हा परिषद येथे काही पत्रव्यवहार केलं काय, थांबा म्हणतात की आम्ही आता पत्र लिहू. 3 महिन्याच्या नंतर जेव्हा आम्ही ऑफिसमध्ये जातात तेव्हा पत्र टाईप करतात. ते त्यांना एवढं सुद्धा वेळ नाही की आयुक्तालयामध्ये महिला फिरायली, जिल्हा परिषदला फिरायली आणि पुन्हा कलेक्टर ऑफिस पुढे जेव्हा आम्ही उपोषणाला बसते
ते 2023 मध्ये मी जेव्हा कलेक्टर ऑफिस पुढे उपोषणाला बसले तेव्हा संध्याकाळी 7 वाजता जाऊन गोट्याचे फायली मंजूर करून TS आणि AS करून वर्कआउट टाकतात एका दिवसात, आणि पैसे नाही दिले तर पुन्हा 3-3, 4-4 महिने असं घोळवतात. पैशाशिवाय हे कोणतेच कामं करत नाहीयेत. गोरगरिबांना घरकुल मिळत नाहीये. घरकुल वरून आदेश आले की नवीन घरकुलात यादी तयार करा, मात्र त्याच्यावर कोणाकडेच लक्ष नाहीये. पंचायत समिती सगळ्या तालुक्यामध्ये मागे राहते हर एक गोष्टीमध्ये. पंचायत समितीला कधीही गेले तर कोणताही अधिकारी उपस्थित राहत नाही, कारण का तिथं BDO उपस्थित राहत नाही तर अधिकारी कुठून उपस्थित राहतील. तेव्हा आता जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन करू. बीड जिल्ह्यात 10,000हून अधिक अर्ज जन्म प्रमाणपत्राचे आले आहेत. त्या जन्म प्रमाणपत्रांपैकी 10,845 जणांना उशिराची जन्म प्रमाणपत्र दिली गेली. त्यातील 2,749 बेकायदेशीर देण्यात आले होते. हे रद्द करण्यात आले असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तुम्ही किती जिल्ह्यांना अशी भेट दिली आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्ही भेटी दिली त्या ठिकाणी काही कार्यवाही झाली का तुमचे फक्त कागदपत्र घेऊन प्रशासन शांत बसते? आतापर्यंत मी 37 ठिकाणी जिल्हाधिकारी, तहसीलदार, SP आता 37 शहरात गावात जाऊन आलो. मोठ्या प्रमाणात राज्य सरकारने, न्यायालयाने पण या गोष्टीची दखल घेतली आहे. एकंदर 2,23,000 प्रमाणपत्र ॲप्लिकेशन आले होते आणि तत्वतः 2,23,000 मंजूर झाले. 79,000 द्यायचे राहिले होते, त्यांना राज्य सरकारने स्थगिती दिली. 1,23,000 दिले होते, त्यातनं 40,000 अधिकार नसताना नायब तहसीलदारांनी दिले होते, ते रद्द झाले. 79,000 पुन्हा तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत आणि जे 83,000 जन्म प्रमाणपत्र गेले आहेत त्याचं पण पुन्हा परीक्षण सुरू झालेलं आहे. आतापर्यंत 17 ठिकाणी FIR म्हणजे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत. त्यात मी सांगितलेले सगळ्याच प्रकारचे गुन्हे आहेत. काही ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांवर, रेशनिंग अधिकारी, महापालिका अधिकारी, वकील, एजंट, अर्जदार, आता वेगवेगळ्या लोकांवर. तुमचं भाजपचं काय विषय समोर आले आणि किती बांगलादेशी बीडमध्ये राहत आहेत? बीड जिल्ह्यात 10,000हून अधिक अर्ज आले. त्यापैकी 6,845 यांना उशिराचे जन्म प्रमाणपत्र दिले गेले. त्यातना 2,759 आदेश हे बेकायदेशीररित्या देण्यात आले होते, ते सगळे रद्द करण्यात आले आहे. इथे जे अर्ज आलेले आहेत त्याची मी पाहणी केली आणि त्यात स्पष्ट दिसतंय की मोठ्या प्रमाणात ज्यांच्याकडे भारतात जन्माचा कोणताही पुरावा नाही, त्यांचा आई वडिलांचा, भावंडाचा, अशा प्रकारचे खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे ज्या आलेल्या अर्जापैकी मोर दॅन 97% अर्ज हे मुस्लिम बांगलादेशी बॅकग्राऊंडचे आहे. त्यांचं वय हे 30 ते 65, 70 दाखवण्यात आलं आहे. काहींनी फक्त आधार कार्ड दिलेले आहेत, काहींनी फक्त रेशन कार्ड दिलेले आहेत, काहींनी पॅन कार्ड दिलेले आहेत. या सगळ्या अर्जाचे पुनर्तपासणी करण्यात जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलिसांनी मान्य केलं आहे. मला विश्वास आहे की पुढच्या 5-15 दिवसात बीड जिल्ह्यात किमान 4 तहसीलमध्ये खोटे पुरावे, फोर्जरी, फ्रॉड, बनावटी कागदपत्र आता 4 ठिकाणी FIR दाखल होणार. जालना शहर महानगरपालिकेत महाराष्ट्र शासन व NIC यांनी विकसित केलेली ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. सदरील प्रशिक्षण हे अण्णासाहेब वाघमारे, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, महा-IT व रवींद्र सोनवणे, ई-ऑफिस तज्ज्ञ यांनी प्रशिक्षण दिलं. महाराष्ट्र शासनाचा 100 डेज जो प्रोग्राम आहे त्या अंतर्गत ऑफिस कल्चर आणि पारदर्शकता आणण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय आहेत आणि इतर कार्यालय आहेत त्या ठिकाणी स्पर्धात्मक पद्धतीनं
सर्वच कार्यालयांना त्यांच्या कार्यालयाच्या कामकाजाच्या पद्धतीमध्ये सुधारणा करणं अपेक्षित होतं. यामध्ये आपण ई ऑफिस ही जी प्रणाली आहे ही गव्हर्नमेंट NIC मार्फत राबवली जाते. त्याचं सॉफ्टवेअर वगैरे जे आवश्यक गोष्टी आहेत त्या NIC मार्फत प्रोव्हाइड केल्या जातात. त्याचा पूर्ण डाटा NIC कडे अवेलेबल होतो आणि जी ऑफिसची आज फायलिंगची जी पद्धत आहे आणि जे फिजिकल मुवमेंट ऑफ डॉक्युमेंट्स जे आज आपण करतो तर ते आपल्याला हळूहळू बंद करायचं आहे आणि डिजिटली सगळ्या फाईल डिजिटली फॉरवर्ड झाल्या पाहिजेत, डिजिटली अप्रूव्ह झाल्या पाहिजेत आणि त्या लोकांना पण ट्रॅकिंगसाठी अवेलेबल असल्या पाहिजे. आज कसं होतं की एखादी फाईल, एखादी तक्रार, एखादा अप्लिकेशन जरी नागरिकांनी केलं तर त्याचं नेमकं ट्रॅकिंग कळत की कुणाकडे फाईल आहे. कारण प्रत्येक विभागामध्ये इनवर्ड आउटवर्ड असलं पाहिजे. आपल्या महापालिकेत किंवा तत्कालीन नगर परिषद असल्यापासूनच हे ऑफिस आस्थापनेमध्ये कर्मचारी कमी असल्या कारणामुळे काही स्टेप्स आपल्याकडे नाहीत आणि फाईल नेमकी कुठं आहे ते बऱ्याचदा आपल्या लक्षात येतं आणि त्यामुळे नागरिकांचा वेळ जातो, आमचाही वेळ जातो आणि पारदर्शकता जी पाहिजे कामामध्ये ती पारदर्शकता लोकांना दिसत. बऱ्याचदा काही अनावश्यक गोष्टी त्यातून निर्माण होतात, म्हणजे की गैरसमजातून गैरसमजही निर्माण होतो की फाईल आम्हाला मिळत नाही, फाईल दाखवली जात. पदाधिकाऱ्यांच्याही तशा तक्रारी असतात. तर आपण 1 एप्रिलपासून महानगरपालिकेमध्ये टेंडर वगळता इतर सर्व संचिका, इतर सर्व फाईल्स, इतर सर्व कार्यालयीन व्यवहार आपण ई ऑफिसवर शिफ्ट करतोय आणि कालांतरानं आपण याच्यासाठी ऑनलाईन आपलं मेजरमेंट बुक किंवा त्यांचं रजिस्टर जर अवेलेबल असेल किंवा त्या प्रकारच्या जर काही सॉफ्टवेअर्स अवेलेबल होतील तर आपले जे निविदा आणि निविदाचे जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत आणि MB रेकॉर्डिंग पण आहे ते पण आपण ई ऑफिसमध्ये मर्ज करणार आहोत. सद्यस्थितीमध्ये आमच्याकडे फक्त हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि आमच्या कर्मचाऱ्यांची ट्रेनिंग इथंपर्यंत आम्ही काम पूर्ण केलंय. आणखी काही आमच्या बेसिक गरजा आहेत जसं की फर्निचर, बसायची व्यवस्था, या गोष्टी अजूनही आपल्याकडे पुरेशा प्रमाणात नाही आहेत. मी जिल्हाधिकारी सरांना विनंती केली की त्यासाठी काही निधी उपलब्ध होतोय का पाहतोय. असा निधी उपलब्ध झाल्यानंतर पूर्ण फर्निश्ड व्यवस्था करून आपल्याकडे जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आपण ई ऑफिसमध्ये शिफ्ट करतो. 1 एप्रिल 25 पासून आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे निविदा हा घटक, टेंडर भाग वगळता आपण सर्व कार्यालयीन कामकाज ई ऑफिसद्वारे करणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन केलं होतं. पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नितेश राणे यांनी जनतेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी व प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आपण 1 दिवस आपल्या जिल्ह्यातील पालकमंत्री दालनात प्रशासनासह उपस्थित राहणार असल्याचं नितेश राणे यांनी सांगितलं होतं. साहेब, आज आपण जनता दरबार घेतलाय. मोठ्या संख्येनं या जिल्ह्यातील नागरिक इथे येतात आणि त्याची कामं देखील मार्गी लागतात. काय पाहिजे? बघा, असं आहे की कलेक्टर कार्यालयामध्ये पालकमंत्री कक्ष म्हणून आम्ही उद्घाटन केलेलं होतं. आम्ही त्याच दिवसावेळी मी माझ्या जिल्ह्याच्या जनतेला शब्द दिला होता की मी माझ्या पालकमंत्री कक्षामध्ये उपलब्ध राहीन, जनतेचे विषय ऐकून घेईन. हा काही जनता दरबारपेक्षा पालकमंत्री म्हणून मी माझ्या जनतेसाठी मी ह्या कार्यालयामध्ये उपलब्ध राहणार आहे. तेव्हाही मी सुरुवातीला सांगितलेलं की जेव्हा येऊन तर आठवड्यातून 1 दिवस किंवा 15 दिवसामध्ये 1 दिवस मी जेव्हा ह्या कार्यालयाला बसीन तेव्हा जनतेला कळवण्यात येईल. त्यानुसार ह्या कार्यालयामध्ये बसण्याचा आज माझा पहिला दिवस आहे. अशाच पद्धतीने मी वेळोवेळी माझ्या जिल्ह्याच्या जनतेसाठी ह्या कार्यालयामध्ये उपलब्ध राहीन. माझ्याबरोबर जिल्ह्याचे प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी पण आहेत, CO पण आहेत. सगळे खात्याचे जे प्रमुख लोक आहेत ते सगळेजण हाकेच्या अंतरावर आहे आणि म्हणून जनतेने इथे यावं, आपले प्रश्न सोडून घ्यावं या दृष्टिकोनातून आज हा माझा दिवस मी घालवतो आहे. अंजली दानवे यांनी पुरावे मागितलेले आहेत. जर तुमच्याकडे पुरावे असतील
तर ते तपास यंत्रणेकडे द्या आणि जर पुरावे सापडत नसतील तर नुसती चिखलफेक करणाऱ्या राणे पितापुत्रांवर कारवाई करेल अशी ती मागणी असं आहे की आमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते आम्ही तपास यंत्रणेकडे देणार आणि त्या अनुसार आम्ही तपास यंत्रणेच्या संपर्कात आहोत. आता तपास यंत्रणेकडे आम्ही काय पुरावे देते त्यांना माहिती आहे. हे काय आम्ही वैयक्तिक कोणाला जाहीर करू शकत नाही, कारण ही हाय प्रोफाईल केस आहे, सेन्सिटिव्ह केस आहे. अशा पद्धतीने असे पुरावे अगर मी जग जाहीर केले तर त्या संबंधित जे काही आरोपी आहेत ते पुरावे नष्ट होण्यासाठी प्रयत्न करतील ना. आता ज्या पद्धतीने पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर आलेला आहे तो पण तिच्या वडिलांनीच आरोप केला आहे की हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलला गेलेला आहे. असंख्य डॉक्टरांवर दबाव आणला गेला. तिच्या स्वतःचा जिच्यावर ती लग्न करणार होती रोहन राय त्याच्यावर दबाव आणला गेला. आणि म्हणून जे माझे पुरावे आहेत ते संबंधित तपास यंत्रणेच्या संपर्कात राहून मी त्यांना ती माहिती देतोय. वरणगाव येथील शहीद जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांना मानवंदना देण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि वरणगाव शहरात दाखल झाले व शहीद जवान अर्जुन बाविस्कर यांना पार्थिवाचे त्यांनी दर्शन घेण्यासाठी मिलिटरीच्या ट्रॅकमध्ये उंचावर जंप मारून चढले असता मात्र ट्रॅकचा वरचा रॉड थेट त्यांच्या डोक्याला लागला. त्यानंतर रक्तस्राव झाला. क्षणभर चक्कर देखील त्यांना आली. त्याच स्थितीत मंत्री गिरीश महाजन यांनी शहीद जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिव देहाला पुष्पचक्र अर्पण केलं व अभिवादन केलं. मंत्री महाजन ट्रॅकवरून खाली उतरले. डोक्याचं रक्त थांबत नसल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अहिल्यानगरमधील संगमनेरमध्ये 22 पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनांचा अपघात झालाय. अपघातग्रस्त वाहनात हडपसर पोलीस स्टेशनचे 22 कर्मचारी होते तर सर्व 22 पोलीस कर्मचारी सुरक्षित असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. फोर्स फाटा घेऊन पुण्यावरून मालेगावच्या दिशेनं पथक निघालं होतं. संगमनेरच्या तळेगाव शिवारातील हा प्रकार घडलाय तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी अपघात स्थळावर मदत देखील केली. सोलापूर महानगरपालिकेने चालू वर्षात कोणतीही करवाढ न करता सोलापूरकरांना दिलासा दिलाय तर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सचिन ओंबासे यांनी 2025-26 सालासाठी अर्थसंकल्प सादर केला. सोलापूर महानगरपालिकेच्या सुमारे 1293 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. आज आमची महापालिकेची उपसमिती आणि ज्याच्यामध्ये सर्वसाधारण सभेचे ज्याला अधिकार आहेत त्या समितीमध्ये 2025-26 जे बजेटचं अंदाजपत्रक आहे ते सादर झालं. याच्यामध्ये प्रामुख्यानं आम्ही कोणतीही दरवाढ केलेली नाही आहे आणि साधारणतः एकूण 776 कोटीचा आमचा जो स्व उत्पन्न जे आहे ते आम्ही प्लॅन केलेला आहे आणि एकूण अनुदान कर्ज मिळून जवळजवळ 1293 कोटीचा आमचा हा जो अर्थसंकल्प आहे तो आम्ही सादर केलेला आहे. प्रामुख्यानं आमचं जे उत्पन्न आहे ते एक आम्हाला वाढवता कसं येईल यासाठी वेगवेगळ्या आम्ही उपाययोजना घेतल्या. एक समितीचं गठनसुद्धा आम्ही याच्यात केलेलं आहे की आमचे जे प्रॉपर्टी टॅक्स असेल, भूमी मालमत्ता असेल आणि बिल्डिंग परमिशन असेल त्याच्यातून जास्तीत जास्त इन्कम वाढवणे आणि खर्च कमीत कमी करणे. खर्च कमीत करण्यासाठी सुद्धा सोलरच्या माध्यमातून सोलर एनर्जीचा वापर करणे आणि त्याच्यामुळं आमचं खर्च आहे जो महिन्याला जो 100 कोटीच्या आसपास आमचा लाईट बिलचा खर्च आहे तो कमी करण्यासाठी सुद्धा आम्ही वेगवेगळे माध्यम वापरणार आहोत. त्याचबरोबर उत्पन्न वाढीसाठी BOTच्या माध्यमातून जो 14 ते 15 ठिकाणं जाहिराती त्याचबरोबर वेगवेगळ्या इतर माध्यमातून आम्ही उत्पन्न कसं वाढेल यासाठी आम्ही करत आहोत. त्याचबरोबर आमचं जे पाण्याचं जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये इलिगल कनेक्शन्स डिटेक्शन करणे आणि बऱ्याच वेळा तिथं त्याच्यासाठी एक आम्ही वॉटर लाईन लिकेज डिटेक्टर मशीन म्हणजे ज्याला रोबोट असं म्हणतो तर इतर 2-3 महापालिकामध्ये हा केलेला आहे आणि अतिशय चांगला फीडबॅक आहे ते सुद्धा आम्ही घेत आहोत. त्याचबरोबर इंग्रजी माध्यमाची शाळा आमच्या महापालिकेच्या 2 शाळा आम्ही पुढच्या एज्युकेशन इयरमध्ये ह्या आर्थिक वर्षामध्ये काढताना त्या आर्थिक एज्युकेशन इयरमध्ये जे परमिशन घेतली जाईल आणि त्यानंतर ते आम्ही सुरू करण्याचा प्लॅन करत आहोत. आणि वेगवेगळ्या इतरसुद्धा आम्ही प्रायोरिटीमध्ये जे उड्डाणपुलाचं काम असेल, नागरिकांसाठी जो झूचं काम आहे त्याला निधी जमा करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा करणे आणि जास्तीत जास्त नागरिकांना आम्हाला टेक्नॉलॉजीचा वापर करून आमची वेबसाईट सुधारणे, त्याचबरोबर आमचे ॲप जे आहे ते सुद्धा सुधारण्यासाठी इतर ज्या महापालिका आहेत त्यांचा अभ्यास करून नागरिकांना त्वरित संख्यात त्यांच्या तक्रारीचं समाधान कसं होईल हे करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि याचबरोबर आपल्या माध्यमातून
नागरिकांसुद्धा आवाहन करेल की आमच्या उत्पन्न वाढीसाठी आपल्याकडे जर काही सजेशन असतील तर आमची जी समिती आहे श्री रवी पवार ॲडिशनल जे महानगरपालिका आयुक्त आहेत त्यांच्याकडं तुम्ही लेखी स्वरूपात कळवू शकता. आणि खर्च कमी करणे, दोन्ही अँगल आहेत, खर्च कमी करणे आणि उत्पन्न वाढीसाठी. तर आपल्या माध्यमातून सर्वांना मी आवाहन करतो की त्यांच्याकडे तुम्ही लेखी किंवा ईमेल जे असेल त्यांच्या माध्यमातून आम्हाला कम्युनिकेट करू शकता. आणि आपला जास्तीत लोकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी जे काही बाबी लागतील त्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.